2019 पासून घायवळ एकही त्याच्यावर गुन्हा दाखल नाहीये। गुन्हे असलेल्या एकाही व्यक्तीला मी शस्त्र परवाना दिला नाही। विरोधकांच्या आरोपांवर लवकरच सविस्तर माहिती देईन, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती। पोलीस विभागाच्या अहवालानुसार सचिन घायवळ यांना शस्त्र परवाना सुनावणीच्या दिवशीपर्यंत कोणतेही गुन्हे प्रलंबित नव्हते। आरोपांवर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचं स्पष्टीकरण। योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा अन्यथा कोर्टात जाणार, अनिल परब यांची मागणी। मुख्यमंत्री फडणवीसांची या संदर्भात भेट घेणार, कारवाई न झाल्यास शिवसेना रस्त्यावर उतरेल, अनिल परब यांचा इशारा। विधिमंडळातील मोठ्या व्यक्तीच्या शिफारसीवरून योगेश कदमांचा निर्णय। योगेश कदमांनी संबंधित व्यक्तीचं नाव मुख्यमंत्र्यांना पाठवलं। सचिन घायवळला दिलेल्या शस्त्र परवान्यासंदर्भात रामदास कदमांचं वक्तव्य। निलेश घायवळ राम शिंदेंचा निकटवर्तीय, राम शिंदेंच्या सांगण्यावरून बंदुकीचा परवाना दिला असावा, रोहित पवारांचा गंभीर आरोप। तर योगेश कदम यांच्यावरही सही करण्यासाठी दबाव आला असावा, रोहित पवारांचं वक्तव्य। योगेश कदमांचे अनेक कारनामे समोर आणले, मुख्यमंत्र्यांनी गृहराज्यमंत्र्यांना कायम पाठीशी घातलं, अनिल परब यांचा आरोप। तर योगेश कदम आपल्या खुर्चीचा अपमान करतायत, परब यांचं वक्तव्य। तांजवार चालवणाऱ्या गृहराज्यमंत्र्यांकडून काय अपेक्षा करता? शस्त्र परवाना देणाऱ्या गृहराज्यमंत्र्यांवर देवेंद्र फडणवीसांना कारवाई त्यांनी करावी, संजय राऊतांची मागणी। निलेश घायवळ अहमदाबाद एअरपोर्टवरून लंडनला पळाला। धाराशिवच्या काही नेते आणि राम शिंदेंनी घायवळला मदत केल्याची चर्चा, गृहमंत्र्यांनी प्रकरणाची चौकशी करावी, रोहित पवारांची मागणी। गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ फरार। निलेश घायवळ प्रकरणात पोलिसांकडून सचिनचाही शोध सुरू। सचिन घायवळच्या घराची पुणे पोलिसांकडून घेण्यात येणार झाडाझडती। निलेश घायवळचा पासपोर्ट रद्द करण्यात यावा, कोर्टात अर्ज दाखल करत पासपोर्ट रद्द करण्याची पुणे पोलिसांची कोर्टाला विनंती। बनावट पासपोर्ट प्रकरणी निलेश घायवळवर गुन्हा दाखल।